शर्यतीचं आयोजन घोडागाडी आणू नका. नमस्कार मंडळी, कशा आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आजच्या एका भटका प्रदीप यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. सो दरवेळेसप्रमाणे आज पण आपण निघालोय कुठं तरी. सरप्राईज आहे हा व्हिडिओमध्ये, काहीतरी नवीन एक्सप्लोअर करतोय आपण. सो आज निघालोय आपण सांगली साईडला. सांगली साईडला काय फेमस तुम्हाला माहिती आहे, काय गोष्टी असतात काय नाही. आत्ता जे आहे ना मैदान बघायला चाललो आहे. आता तुम्ही म्हणाल मैदान कसलं मैदान, काय म्हणतो म्या मैदान कसलं, तर मैदान सांगतो थांबा तुम्हाला. आता आपल्या पुण्या साईडला जसं कसं घाटातला शर्यत असते ना, तशी इकडे एक शर्यत आहे. आता सांगली साईड, सांगली सातारा या साईडला ना छकडी शर्यत म्हणतात त्याला. तर त्याचं एक मोठं मैदान आहे बैलगाडा शर्यतीचं. तेच बघण्यासाठी आपण चाललोय जे आहे सांगलीमध्ये. आणि आयोजक बोलतो आपण ते आहेत चंद्रहार पाटील. हे आहेत महाराष्ट्र डबल केसरी. तर यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे. सो आज तेच बघण्यासाठी चाललो आहे आपण. ॲक्च्युली शर्यत जी आहे आपली सकाळी चालू झालेली आहे 6 ते दुपारी. ॲक्च्युली 2 गट पडते. तर 1 ते 55 गट पाडला आहे आणि 55 ते पुढले जे काय आहेत. आणि ह्यावेळेस हिस्ट्री ब्रेक झाली, म्हणजे टोटल 1200 गाड्याची नोंदणी झाली. म्हणजे विचार करा. आणि शर्यतीचं म्हणजे कसं असतं, आपल्या साईडला एवढं पुणे साईडला थोडंफार आहे क्राऊड, आणि जास्ती बैलगाड्या शर्यत सातारा सांगली या साईडला आहे. आपल्या इकडे एवढं काही क्रेज नाही, त्यामुळे लोकांना माहीत पण नाही. तो आता तेच एक्सप्लोअर करण्यासाठी चाललो आहे आपण नवीन नवीन गोष्टी. तर तिथे जाऊन बघूया. आता सोबत आहे ओम्या भाऊ. काय म्हणतो ओम्या भाऊ? मजा येणार आहे ना नवीन काहीतरी. हां, नाद करायचं नाही हो. कसं नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत, सुट्टीत नाही. आणि विषय मेंबर आम्ही दोघं आलोय पुढे. सकाळी ऑलमोस्ट कितीला निघाल तर 6च्या आसपास. लेट झालं तर आपल्याला, कारण जवळपास 5.5 तास लागते. तर लांब आहे. सांगलीमध्ये बी आहे गाव आहे बोरगाव, तिथे आसपास. आणि विषय काय, काही मेंबर आहेत आपले इकडलेच सातारा साईडचेच, ते पण आहेत. सो आता जाऊ तिथं, जाऊन मजा घेऊ. बघा मंडळी, पार्किंग बघा इथूनच चालू झाले आहे. मोकार क्राऊड असणार आहे. भारतातलं सगळ्यात मोठं मैदान पण म्हणलं तरी हरकत नाही. हे बघा पूर्ण क्राऊड इकडेच पार्किंग आहे सगळं. आता तर मी अलीकडंच आहे, लेमध्ये आहे अजून. गाडी एक जागा बघावं लागेल. बघा लोक किती आलेत. हे बघा असं समोर खिल्लारी वगैरे ब्रीड असतात. कर्नाटक साईडहून लोक येतात. म्हणजे ऑलमोस्ट आरपार लोक यायला एवढा क्रेज आहे ना इकडं. बस आता जाऊन बघू आपण मैदानाकडं.
विषय कसला आहे डायरेक्ट अंगावर. आता चालली ती शर्यतीला तिकडे गाडा लावायला त्या साईडला जिकडून स्टार्ट होतं तिकडून. सुंदर अशी गाडी पोहोचते अतिशय सुंदर अत्यंत धीरे वाढ होतो. हे मागण्या गाड्या त्याच्यावरती लक्ष द्या. गाडी क्रमांक 14 पूर्ण अतिशय सुंदर अशी लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत. शिवसेनेचा पहिला अधिवेशन आणि अशा पद्धतीने हे उत्तमच आहे. अतिशय सुंदर परंतु शेवटच्या अक्षराला ड्रायव्हरचा कस पडायला लागला का मागण्या गाड्याला त्याच्यावरती लक्ष द्या. बैलगाडा शर्यतीचा आयोजन आहे. घोडागाडी आणू नका. क्षणाने 16 पडतोय.
आणि 16 लढत चालू अतिशय सुंदर अशा गाड्या बाद आहेत परंतु शेवटच्या आपल्याला बाजी मारली पडून पहिल्या बाजूनं अतिशय सुंदर अशा गाड्या बाद आहेत परंतु शेवटच्या अक्षराला बाजी मारली भयान होता कोणाचा छोटे प्रमुख उपस्थिती आहे एकनाथजी शिंदे, एकनाथ साहेब आहेत आणि त्याच्यानंतर आहे उदय सावंत, सगळ्याला माहिती आहेच, इंजिनियरचं भलं केलेलं आहे, जे कोरोनामध्ये इंजिनियर आहेत त्यांची मदत केलेली ती आहेत. त्याच्यानंतर इथले पैलवान आहेत, असे 3-4 गेस्ट ऑलमोस्ट आलेले आहेत. त्याच्यानंतर मग पुढल्या गोष्टी होणार आहेत. फायनल बहुतेक लेट होती, बघू आता कसं काय होतं आपण. असं आहे श्रीनाथ केसरी, खूप मोठं मैदान आहे हे. ऑलमोस्ट 1200 गाड्या नोंदणी झाल्या होत्या, तर विचार करा. आणि क्राऊड तर खूप आहे. ह्याच्यामध्ये बघा श्वान म्हणजे कुत्र्याची पण आहे शर्यत, त्याच्यानंतर एक ह्याच्यामध्ये पट्टापदरमध्ये येते आणि एक जनरलमध्ये, अशा 3 टाईपच्या इथे शर्यती आहेत. बकासूरची बघण्यासाठी जातो आहे आपण. ऑलरेडी मथुरची झालेली आहे सकाळी. तर मंडळी, अशा प्रकारे आपण आज आलो होतो मैदान बघण्यासाठी, जे सांगलीमध्ये होतं, सांगली साईडला होतं. तर बघितलं काय तर नवीन गोष्टी एक्सप्लोअर केलं. शेवटी नाद असतो, नाद एकच, बैलगाड्या शर्यत. आणि श्रीनाथ मैदान होतं. आपण असं म्हणू शकतो भारतातील सगळ्यात मोठं. मेनमध्येच होतं हे मैदान. मेन म्हणजे आता जे कोणी विनर असतील, मेन फॉर्च्युनरचं मैदान आता आहे. या क्षेत्रात असं म्हणतात की बक्षीस जी काही गोष्टी देतील ती थार असो किंवा ज्या काही गोष्टी फॉर्च्युनर. आता इथं होत्या 2 फॉर्च्युनर, 2 थार, त्याच्यानंतर पुढले ट्रॅक्टर आहेत 4 जणाला, काहीतरी 4-5, त्याच्यानंतर युनिकॉर्न आणि जे काही स्प्लेंडर, असं एक मोठं मैदान होतं हे. मस्त मजा आली. आणि त्यात शर्यती म्हणजे 3 गोष्टी होत्या, जे की आपलं ह्याच्यामध्ये येतं, एक पट्ट्यामध्ये आणि दुसरं आहे ती जनरलमध्ये येतं. त्यात सगळे कॉमनच पळतात. त्यात घोड्याची शर्यत असते किंवा बैलांची, ते सेमच आहे. आणि तिसरा एक आहे जी श्वान शर्यत, म्हणजे कुत्रे वगैरे असतात ना, त्यांची एक शर्यत होती. सो असं खूप मोठं मैदान होतं आपण एक्सप्लोअर. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय 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 बाय.